ही भरली वांगी बघतायत ना, झालेत ना एकदम चमचमीत। नमस्कार मंडळी, ज्योती किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने भरल्या वांग्याची रेसिपी बघणार आहोत। जेव्हा कधी घरामध्ये वांग्याची भाजी बनवायची असते तेव्हा मी अशाच पद्धतीने भरली वांगी बनवते। चला तर मी आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते। सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर इथे मी मिक्सरचं भांड घेतलं, त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या। त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा आणि भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत। त्यानंतर इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर अर्धा चमचा मी जिरे घातले, थोडीशी कोथिंबीर आणि 4 ते 5 पुदिन्याची पाने घातली आहेत। मला ना प्रत्येक जेवणामध्ये पुदिना घालायला खूप आवडतो। आता हे मिक्सरला चांगलं मी बारीक वाटून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता, अगदी जास्त बारीकही नाही वाटलं, थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे। तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आणि आता यामध्ये आपल्याला तो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे सर्व मिश्रण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने मिक्स करून घेते। हे मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर इथं मी अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला घातला, त्यानंतर मीठ घालून घेतलं आणि 1 चमचा मी इथे घरातला साठवणीतला मसाला घातलेला आहे। त्यानंतर इथं थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे कलरसाठी। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर वांगी बनवलात तर ती खायला अतिशय टेस्टी लागतात आणि टेस्ट थोडीशी वेगळी येते नेहमीच्या भरल्या वांग्यांपेक्षा। तर इथं बघू शकता मी 4 वांगी घेतलेली आहेत। आता ह्या वांग्याचा आपल्याला देठ आणि जे साईडचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे। जर इथं कुठं तुम्हाला काटे असतील तर ते सुद्धा कट करून घ्यायचे आहेत। तर ह्या वांग्याला जास्त काही काटे नव्हते, तर मी इथे साईडचं आणि थोडंसं देठ कट करून घेतलेलं आहे। आता ही वांगी आपल्याला अशा पद्धतीने मधून कट करून घ्यायची आहेत। तर इथे आपल्याला 2 भाग करून घ्यायचा आहे वांग्याचा आणि बघायचं आहे की वांग व्यवस्थित आहे का, आतून किडलं वगैरे नाहीये का। तर अशा पद्धतीने कट करून घेतलं। बाकीची सुद्धा सर्व वांगी मी अशाच पद्धतीने कट करून घेते। आता इथे मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला वांगी घालून घ्यायची आहेत। पाण्यामध्ये वांग घातल्यामुळे ते काळं पडणार नाही आणि आपली बाकीची तयारी करूपर्यंत ती अगदी व्यवस्थित आहे तशी पांढरे शुभ्र राहतील। इथे सर्व वांगी मी पाण्यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि आता एक वांग घेतलं त्यामधलं आणि हा जो आपण कट करून घेतलेला भाग होता त्यामध्ये आपल्याला मीठ चोळून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे वांग्याला खूप छान टेस्ट येते, ती शिजल्यानंतर अतिशय टेस्टी लागतात। जर तुम्ही आतमध्ये मीठ नाही लावलं आणि तसंच जर मसाला भरलात तर त्या वांग्यांना एवढी छान अशी टेस्ट येत नाही। तर आता जो आपण मसाला बनवला होता तो यामध्ये भरून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला दाबून हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे। मी नेहमी घरामध्ये अशाच पद्धतीने भरल्या वांग्याची भाजी बनवते आणि जेव्हा कधी मी भाजी बनवते ती सर्वांना खूप आवडते आणि माझे मिस्टर सुद्धा ही टिफिनला घेऊन जातात। त्यांच्या ऑफिसच्या कलिग्सना सुद्धा ही भाजी खूप आवडते। तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने मसाला हा भरून घेतलेला आहे। सर्व वांग्यांना आपण अशाच पद्धतीने मसाला भरून घेणार आहोत आणि इथं थोडासा मसाला उरलेला सुद्धा आहे आणि 4 वांगी मी इथे भरून घेतलेली आहेत। आता आपण वांग्यांना फोडणी देऊन घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून दिली, त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची, थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे। हे सर्व छान असं भाजलं गेलं की यामध्ये आपण जो मसाला उरलेला होता तो घालून घेणार आहोत आणि मसाला आपला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता मसाला मी छान असा परतून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला वांगी आहेत ती घालून घ्यायची आहेत। तर वांगी आपल्याला इथे घालून छान अशी ती सुद्धा तेलामध्ये अगदी 2 मिनिटासाठी परतून घ्यायची आहेत। वांगी परतली गेली की यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते वांग्यांमध्ये घालून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता पाणी मी घालून घेतलेलं आहे, जास्त पाणीही घातलेलं नाही, अगदी वांगी शिजतील एवढंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आता इथं बघू शकता तुम्ही वांग्याला चांगली उकळी आलेली आहे। यामध्ये आपण पाणी जास्त घातलेलं नाही कारण आपण घट्टसर अशी ग्रेव्ही याची बनवणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ घातल्यामुळे या भाजीला अतिशय छान अशी टेस्ट येते। तुम्ही सुद्धा ही एकदा रेसिपी नक्की करून बघा, गूळ घालून तुम्हाला खूप आवडेल। आता आपण यावरती झाकण देणार आहोत आणि वांगी शिजवून घेणार आहोत।
मध्ये एकदा वांगी चेक करून आपल्याला तळापासून हलवून घ्यायची आहेत आणि पुन्हा शिजवून घ्यायची आहेत। तर इथं बघू शकता प्लेट मी उघडलेली आहे। वांगी आपली परफेक्ट अशी शिजली गेलेली आहेत। आता यांना मिक्स करून घेऊयात आणि चेक करूयात वांगी शिजले आहेत का। तर इथे मी चाकूच्या मदतीने बघते वांगी शिजलेत का। जास्तही वांगी शिजवायची नाही, ग्रेव्ही सुद्धा परफेक्ट झालेली आहे। आता वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि लगेचच आपली ही वांगी आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। चला तर मंडळी, आपली ही भरली वांगी बनवून तयार झालेली आहेत। तुम्ही लगेचच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भरली वांगी बनवत असाल तर। आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।